नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण फेब्रुवारी महिन्यातील म्हणजे फेब्रुवारी 2023 या महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडीवर आधारित टॉप 60 प्रश्न पाहणार आहोत, जे की विश्लेषणासहित पाहणार आहोत आणि येत्या 2023च्या सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय उपयोगाचे ठरणारे आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाचे नवीन CEO कोण बनले आहे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे नवीन CEO बनलेले आहेत। तर बघा इम्पॉर्टन्स पॉईंट्समध्ये आपण पाहणार आहोत, नीती आयोगाचं फुल फॉर्म काय आहे। नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे नीती आयोगाचे फुल फॉर्म आहे। नीती आयोग म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याची स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना ही झालेली आहे। तर नीती आयोगाचं मुख्यालय कोठे आहे, तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय आहे। राष्ट्रपती नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दुसरा, तुर्की आणि सिरियातील विनाशकारी भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने कोणते अभियान सुरू केले आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑपरेशन दोस्त हे तुर्की आणि सिरियातील विनाशकारी भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त हे अभियान सुरू केले आहे। तर बघा आता महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत या प्रश्नावरती। ऑपरेशन दोस्त अंतर्गत भारत विशेष शोध आणि बचाव पथके, मोबाईल रुग्णालये, मदत सामग्री, औषधे आणि उपकरणे तुर्की आणि सिरियाला पाठवत आहे। भारताने 4 C-17 ग्लोबमास्टर विमाने तुर्कस्तानला पाठवले आहेत, तर भारतीय हवाई दलाच्या C-123J विमानाने वैद्यकीय पुरवठा आणि मदत सामग्री सिरियाला पाठवली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचे नवीन ड्रग कंट्रोलर जनरल म्हणजे DCGI कोण बनले आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे राजीव सिंग रघुवंशी हे भारताचे नवीन ड्रग कंट्रोलर जनरल बनलेले आहेत। तर इम्पॉर्टंट पॉईंट बघा, DCGI म्हणजे काय आहे, तर बघा ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया हे DCGIचे लॉंग फॉर्म आहे। त्याची स्थापना झालेली आहे 14 ऑगस्ट 2019 मध्ये आणि मुख्यालयाचं ठिकाण आहे नवी दिल्ली या ठिकाणी। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, 5व्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2023च्या पदतालिकेत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे। बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं महाराष्ट्र या राज्याने अव्वल स्थान पटकावलेले आहे। तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत। महाराष्ट्राने या स्पर्धेत एकूण 161 पदके जिंकलेली आहेत, ज्यात 56 गोल्ड मेडल, 55 सिल्वर मेडल आणि 50 ब्रॉन्झ मेडल। आयोजनाचं स्थळ आहे भोपाळ म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी ही 5वी आवृत्ती आहे। शुभंकर, आशा आणि मोगली आणि स्मार्ट मशाल आहे अमरकंटक या ठिकाणी। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रणजी ट्रॉफी 2023 या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे सौराष्ट्र हे रणजी ट्रॉफी 2023 या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबचे नवीन CEO कोण बनले आहे। बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे नील मोहन हे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबचे नवीन CEO बनलेले आहेत। तर इम्पॉर्टन्स पॉईंट्समध्ये आपण पाहणार आहोत, यूट्यूबची स्थापना झालेली आहे 14 फेब्रुवारी 2005 मध्ये। संस्थापक आहेत चांड हर्ले स्टीनचैन आणि जावेद करीम हे संस्थापक आहेत आणि यूट्यूबचं मुख्यालय आहे कॅलिफोर्निया म्हणजे USA या ठिकाणी आणि त्याचे सध्याचे CEO आहेत नील मोहन। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 7 नंबरचा, सेमीकंडक्टर बनवण्यासाठी आणि प्रदर्शनासाठी भारतातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट कोठे उघडले असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे धोलेरा म्हणजे गुजरात या ठिकाणी उघडलेले आहेत। तर महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत, हा प्लांट वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रमुख उत्पादन कंपनीद्वारे उभारला जात आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा,
भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन वंदे मेट्रो कधी सुरू होईल, असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे डिसेंबर 2023 मध्ये भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन वंदे मेट्रो ही सुरू होईल. तर महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत, या प्रश्नावरती चर्चा आपण करूया. पहिली हायड्रोजन ट्रेन कालका शिमला सर्किटवर धावेल. या ट्रेनची चाचणी हरियाणाच्या सोनीपत जिंद सेक्शनवर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिले नॅशनल मेट्रो रेल नॉलेज सेंटर कोठे बांधले जाईल. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिले नॅशनल मेट्रो रेल नॉलेज सेंटर हे बांधले जाईल. तर महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपण चर्चा करूया. केंद्र दिल्लीतील विश्वविद्यालय मेट्रो स्टेशन येथे असेल आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे PPP मॉडेलवर बांधले जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 10 नंबरचा, कोणत्या संघाने सलग तिसऱ्यांदा ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2023चे विजेतेपद पटकावले आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया या संघाने सलग तिसऱ्यांदा ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2023चे विजेतेपद पटकावलेले आहे. महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत केले. आफ्रिकेचा पराभव करून 6व्यांदा हे विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ 2018, 2020 आणि आता 2023 मध्ये सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन बनला आहे. स्थळ आहे दक्षिण आफ्रिका. या ठिकाणी ही आवृत्ती आहे 8वी आवृत्ती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय भूगर्भ सर्वेक्षण GSIने भारतात प्रथमच लिथियमचा साठा कोठे शोधला आहे. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे रियासी म्हणजे जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी प्रथमच लिथियमचा साठा हे शोधला गेलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. जम्मू आणि काश्मीरमधील सापडलेला हा लिथियमचा साठा 5.9 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख कोण बनले आहेत. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे MV सुचेंद्र कुमार हे भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख बनलेले आहेत. तर इम्पॉर्टन्स पॉईंट्स आपण पाहणार आहोत या प्रश्नावरती. इंडियन आर्मी म्हणजेच भारतीय सैन्य ह्याची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1895 या रोजी आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. भारतीय स्थलसेना दिवस आहे 15 जानेवारी आणि त्याचे प्रमुख आहेत मनोज पांडे हे 29वे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, FIFA क्लब विश्वचषक 2023चे विजेतेपद विक्रमी 5व्यांदा कुणी जिंकले. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे रिअल मॅड्रिड FC हे FIFA क्लब विश्वचषक 2023चे विजेतेपद विक्रमी 5व्यांदा जिंकलेले आहेत. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे, याचं स्थळ आहे मोरोको या ठिकाणी आणि ही आवृत्ती आहे 19वी आवृत्ती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बांगलादेशाचे नवे राष्ट्रपती कोण बनले आहेत. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे मोहम्मद शहाबुद्दीन हे बांगलादेशाचे नवे राष्ट्रपती बनलेले आहेत. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया या प्रश्नावर आधारित. मोहम्मद शहाबुद्दीन बांगलादेशाचे हे 22वे राष्ट्रपती बनलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे बांगलादेशाची राजधानी आहे ढाका आणि बांगलादेशाची करन्सी आहे टाक्का आणि बांगलादेशाचे प्रधानमंत्री आहेत शेख हसीना. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023 मध्ये कोणत्या देशाने सलग 5व्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं फिनलँड या देशाने सलग 5व्या वर्षी अव्वल स्थान पटकावलेले आहे. तर बघा महत्त्वाचा मुद्दा आहे फिनलँड 7.842 गुणासह निर्देशांकात अव्वल स्थानावर आहे. भारताचा क्रम हे 136वा आहे म्हणजे 3.819 गुण आणि शेवटच्या स्थानावर आहे अफगाणिस्तान म्हणजे 2.523 गुण आणि जारीकर्ता आहे शाश्वत विकास समाधान नेटवर्क. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अपवादात्मक सेवेसाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांना राष्ट्रपतीचा रंग दिला आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे हरियाणा या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अपवादात्मक सेवेसाठी या राज्याच्या पोलिसांना राष्ट्रपतीचा रंग दिलेला आहे. तर बघा महत्त्वाचे मुद्दे आहेत. हरियाणा पोलीस राष्ट्रपतीकडून हा सर्वोच्च सन्मान प्राप्त करणाऱ्या भारतातील 10 राज्य पोलीस दलापैकी एक बनलेले आहे.
1951 मध्ये हा सन्मान मिळवणारी भारतीय नौदल ही पहिली नौदल होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया म्हणजे ICAIचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे अनिकेत सुनील तलाटी हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया या प्रश्नावर आधारित. ICAI के नवे उपाध्यक्ष रणजीत कुमार अग्रवाल हे आहेत. तर बघा ICAIचे लॉंग फॉर्म काय आहे? इन्स्टिट्यूट ऑफ कॅरेक्टर अकाउंटंट्स ऑफ इंडिया हे काय आहे? ICAIचे लॉंग फॉर्म आहे आणि त्याची स्थापना झालेली आहे 1 जुलै 1949 रोजी आणि त्याचं मुख्यालय ठिकाण आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रादेशिक भाषेतील मल्याळम मध्ये निकाल प्रकाशित करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेली आहे. तर योग्य उत्तर आहे केरळ उच्च न्यायालयात प्रादेशिक भाषेतील मल्याळम मध्ये निकाल प्रकाशित करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय आहे. त्यानंतर महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. केरळ उच्च न्यायालय याची स्थापना झालेली आहे 1956 मध्ये. मुख्य आसन आहे कोची या ठिकाणी. राज्य प्रादेशिक अधिकार क्षेत्र आहे केरळ आणि लक्षद्वीप या ठिकाणी आणि सरन्यायाधीश आहेत S मणिकुमार हे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 19 नंबरचा. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे रणबीर कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार हे मिळालेलं आहे. त्यानंतर आपण महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करूया. कोणत्या चित्रपटासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार हे मिळालेला आहे? तर बघा ब्रह्मास्त्र भाग 1 शिव या पुरस्कार म्हणजे या चित्रपटासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार हे देण्यात आलेलं आहे. तर इतर पुरस्कार विजेते बघा. सर्वश्रेष्ठ अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडसाठी फिल्म ऑफ द इयर RR. सर्वश्रेष्ठ फिल्म द काश्मीर फाईल्स. क्रिटिक्स बेस्ट ॲक्टर वरुण धवन भेडिया. क्रिटिक्स बेस्ट ॲक्ट्रेस विद्या बालन जलसा. बेस्ट डायरेक्टर R बाल्की मूकसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मायनर प्लॅनेट सेंटर म्हणजे MPCने सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाभोवती फिरणारे 12 नवीन चंद्र शोधले आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे बृहस्पती हे मायनर प्लॅनेट सेंटर MPCने सूर्यमालेतील बृहस्पती ग्रहाभोवती फिरणारे 12 नवीन चंद्र शोधले आहेत. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. खगोलशास्त्रज्ञांनी गुरूंचे 12 चंद्र शोधले आहेत. या नवीन शोधानंतर गुरूला आता सर्वाधिक म्हणजे 92 चंद्र आहेत. यापूर्वी सर्वात जास्त चंद्र असलेला ग्रह शनी होता ज्याला 83 चंद्र आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. कोणत्या देशाने वर्ल्ड हिंदी कॉन्फरन्स 2023चे आयोजन केले आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे फिजी या देशाने वर्ल्ड हिंदी कॉन्फरन्स 2023चे आयोजन केलेले आहे. त्यानंतर महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. ही आहे आवृत्ती 12वी. त्याचं थीम आहे हिंदी म्हणजे ट्रेडिशनल नॉलेज टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काय आहे? थीम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीवरून नवीन राजधानी करण्यात आली. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे विशाखापट्टणमची अमरावतीवरून नवीन राजधानी ही आंध्र प्रदेशाची करण्यात आलेली आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. आंध्र प्रदेश या राज्याची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956 मध्ये आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी म्हणजे YSR काँग्रेस पार्टी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसंवर्धनासाठी जलजन अभियान कोठे सुरू केले आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे सिरोही म्हणजे राजस्थान या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसंवर्धनासाठी जलजन अभियान हे सुरू केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिले हायब्रिड साऊंडिंग रॉकेट कोठून प्रक्षेपित करण्यात आले आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे पट्टीपुलम म्हणजे तमिळनाडू या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आलेले आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. हे रॉकेट हवामान, वातावरणातील परिस्थिती आणि किरणोत्सर्गाच्या संशोधनासाठी वापरले जाऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 25 नंबरचा. युनिसेफ इंडियाचे नवीन राष्ट्रीय राजदूत कोण बनले आहे?
तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे आयुष्मान खुराना हे युनिसेफ इंडियाचे नवीन राष्ट्रीय राजदूत बनलेले आहेत. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. संयुक्त राष्ट्रांचा बालनिधी याची स्थापना झालेली आहे 11 डिसेंबर 1946 मध्ये आणि मुख्यालयाचं ठिकाण आहे न्यूयॉर्क म्हणजे अमेरिका. या ठिकाणी प्रमुख आहेत कॅथरीन रसेल आणि अध्यक्ष आहेत टोरे हॅट्रम. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने कनिष्ठ वकिलांसाठी स्टायपेंड योजना सुरू केली आहे? तर बघा कोणतं राज्य आहे? खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे केरळ. केरळ या राज्याने कनिष्ठ वकिलांसाठी स्टायपेंड योजना ही सुरू केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 27 नंबरचा, कोणत्या कंपनीने भारतातील पहिला H2ICE तंत्रज्ञानावर चालणारा हायड्रोजन ट्रक लॉन्च केला आहे? तर बघा कोणती कंपनी आहे लॉन्च केलेली? खाली ऑप्शन दिलेली आहे. तर योग्य उत्तर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. ही कंपनी भारतातील पहिला H2ICE तंत्रज्ञानावर चालणारा हायड्रोजन ट्रक लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हैदराबाद ई-फिक्स 2023 ही भारतातील पहिली फॉर्म्युला ई शर्यत कोणी जिंकली? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे जीन एरिक वर्गेन यांनी हैदराबाद ई-फिक्स 2023 ही भारतातील पहिली फॉर्म्युला ई शर्यत जिंकलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सायप्रसचे नवे राष्ट्रपती कोण बनले आहेत? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे निकोस क्रिस्टोडोलाइड्स हे सायप्रसचे नवे राष्ट्रपती बनलेले आहेत. तर बघा या प्रश्नावरती महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. सायप्रस हे युरोप खंडात स्थित आहे आणि त्याची राजधानी आहे निकोसिया आणि चलन आहे युरो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 30 नंबरचा, भारतातील पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट कुठे उघडले आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे गुलमर्ग म्हणजे जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी भारतातील पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट हे उघडलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 31 नंबरचा, नॅशनल जिओग्राफीचा पिक्चर्स ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे कार्तिक सुब्रमण्यम हे नॅशनल जिओग्राफिकचा पिक्चर्स ऑफ द इयर 2023 हे पुरस्कार जिंकलेले आहेत. तर महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. हा पुरस्कार त्यांना डान्स ऑफ द ईगल्स या झाडाच्या फांदीवर बसण्यासाठी धडपडणाऱ्या गरुडाच्या आकर्षक चित्रासाठी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उत्तर भारतातील पहिला न्यूक्लिअर प्लांट कोठे स्थापित केला जाईल? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे गोरखपूर म्हणजे हरियाणा या ठिकाणी पहिला न्यूक्लिअर प्लांट हे स्थापित केला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यादरम्यान डस्टलीग 2023 हा द्विवार्षिक प्रशिक्षण सराव सुरू झाला आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे उझबेकिस्तान या ठिकाणी प्रशिक्षण सराव सुरू झालेलं आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. आयोजन स्थळ आहे पिथोरागड म्हणजे उत्तराखंड या ठिकाणी आणि ही आवृत्ती आहे 4थी आणि सैन्य सामील आहे सैन्य. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्रीन बॉन्ड्स जारी करणारी भारतातील पहिली शहरी संस्था कोणती आहे? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे इंदोर. इंदोर हे ग्रीन बॉन्ड्स जारी करणारी भारतातील पहिली शहरी संस्था आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्य सरकारने निम्न आणि मध्यम वर्गातील गरीब महिलांसाठी लाडली बहना योजना सुरू केली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्य सरकारने निम्न आणि मध्यम वर्गातील गरीब महिलांसाठी लाडली बहना योजना ही सुरू केलेली आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. या योजनेद्वारे म्हणजेच लाडली बहना योजनेद्वारे मध्य प्रदेशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील बहिणींना दरमहा रक्कम 1000 रुपये दिले जातील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मातृभूमी बुक ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणी जिंकला आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे डॉक्टर पैगी मोहन हे मातृभूमी बुक ऑफ द इयर 2023 हे पुरस्कार जिंकलेले आहेत. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या वंडर्स किंग्स अँड मर्चंट्स या पुस्तकासाठी देण्यात आला आहे ज्यामध्ये स्थलांतरामुळे भाषेचा विकास झाला आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 37 नंबरचा, मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणानुसार 78% मान्यता रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोण बनला आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी म्हणजे भारत हे बनलेले आहेत. त्यानंतर महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंदेस मॅन्युअल लोपेज ओब्राडोर 68% मजूर रेटिंगसह दुसरे आले. जारीकर्ता आहे मॉर्निंग कन्सल्ट म्हणजे USA. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तरुणांना ड्रगच्या दुष्परिणामाबद्दल जागरूक करण्यासाठी कोणत्या राज्याने मिशन ड्रग्ज फ्री देवभूमी मोहीम सुरू केली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेली आहे, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तराखंड या राज्याने ही मोहीम सुरू केलेली आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. उत्तराखंडची स्थापना झालेली आहे 9 नोव्हेंबर 2000 मध्ये आणि उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून म्हणजे गैरसेन. उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी आणि उत्तराखंडचे राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या भारतीय वंशाच्या संगीतकाराने 65व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2023 मध्ये त्यांच्या डिवाइन टाइडस अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट इमसिर्व अल्बम पुरस्कार जिंकला आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे रिकी केज हे जिंकलेले आहेत. तर महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. 3 ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा रिकी केज हा एकमेव भारतीय ठरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 40 नंबरचा, लोकांना पर्यावरणाविषयी जागरूक करण्यासाठी मेरे रुख मेरी संती म्हणजे झाड लावा वारसा सोडा हा हरित उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे सिक्कीम या ठिकाणी हे उपक्रम सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या तंत्रज्ञान कंपनीने बॉर्ड नावाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित चॅटबॉट लॉन्च केला आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे गुगल या तंत्रज्ञान कंपनीने बॉर्ड नावाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित चॅटबॉट लॉन्च केलेलं आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. गुगलची स्थापना झालेली आहे 4 सप्टेंबर 1998 मध्ये. ह्याचे संस्थापक आहेत सर्गेई ब्रिन और लेरी पेंज म्हणजेच सर्गेई बिन आणि लेरी पेंज आणि मुख्यालय आहे कॅलिफोर्निया म्हणजे USA या ठिकाणी आणि पेरेंट कंपनी आहे अल्फाबेट इंक. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणजे जानेवारी 2023 हा किताब कोणी जिंकला आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शुभमन गिल भारत आणि ग्रेस स्क्रिव्हन्स म्हणजे इंग्लंड यांनी जिंकलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुंबईचे चर्चगेट रेल्वे स्टेशन असे नामकरण करून नवीन नाव काय ठेवले आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे चिंतामण द्वारकानाथ देशमुख स्टेशन हे मुंबईचे चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामकरण करण्यात आलेलं आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 76व्या ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड्स 2023 म्हणजे BAFTA 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ऑस्टिन बटलर यांना मिळालेलं आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. कोणत्या चित्रपटासाठी मिळालेला आहे? एल्विस या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर बघा इतर पुरस्कार विजेते आहेत सर्वश्रेष्ठ अभिनेत्री केट ब्लॅचेट टार फिल्मसाठी, बेस्ट फिल्म आहे ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंटसाठी, बेस्ट निर्देशक आहेत एडवर्ड बर्जर म्हणजे ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंटसाठी, बेस्ट कास्टिंग आहेत एल्विस. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे 42वा क्रमांक हे भारताचा आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2023 मध्ये युनायटेड स्टेट्स पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर युनायटेड किंगडम दुसऱ्या आणि फ्रान्स हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. जारीकर्ता आहे US चेंबर्स ऑफ द कॉमर्स म्हणजे USA आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 46 नंबरचा, भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहे?
तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे अमनप्रीत सिंह हे भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. इंडियन एअरफोर्स म्हणजे भारतीय वायुसेना ह्याची स्थापना झालेली आहे 8 ऑक्टोबर 1932 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. वायुसेना दिवस आहे 8 ऑक्टोबर आणि वायुसेना प्रमुख आहेत विवेक राम चौधरी, हे 27वे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सूरजकुंड हँडक्रॉफ्ट फेअर कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे फरीदाबाद म्हणजे हरियाणा या ठिकाणी सूरजकुंड हँडक्रॉफ्ट फेअर हे आयोजित करण्यात आलेलं आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. या प्रश्नावर आधारित ही आवृत्ती आहे 36वी आणि याचं थीम आहे भारताच्या ईशान्य प्रदेश. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक कर्करोग दिन 2023 कधी साजरा केला आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन 2023 हे साजरा केलेलं आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. या जागतिक कर्करोग दिनाचा उद्देश काय आहे? जागतिक कर्करोग दिन साजरा करण्याचा उद्देश लोकांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता पसरवणे हा आहे. तर त्याचं थीम आहे क्लोज द केअर गॅप युनिटिंग अवर व्हॉइस अँड टॅक्सिंग ॲक्शन, हे काय आहे त्याचं थीम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आशियातील पहिला फ्लोटिंग फेस्टिवल कोणत्या शहरात सुरू झाला? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे मंदसौर म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी आशियातील पहिला फ्लोटिंग फेस्टिवल हे या शहरामध्ये सुरू झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 50 नंबरचा, काला घोडा कला महोत्सव 2023 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये काला घोडा कला महोत्सव हे साजरा करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणते स्टॉक एक्सचेंज सलग 4थ्या वर्षी जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज बनले आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज भारत हे बनलेले आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. NSE याचं लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड हे NSEचे लॉंग फॉर्म आहे. याची स्थापना झालेली आहे 1992 मध्ये आणि त्याचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत गिरीश चंद्र चतुर्वेदी. MD आणि CEO आहेत आशिष कुमार चौहान. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताकडून आतापर्यंत किती रेमिटेन्स प्राप्त झाली आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे 89,127 मिलियन डॉलर हे प्राप्त झालेलं आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. 2021-22 या वर्षात भारताला 89,127 मिलियन डॉलर विदेशी आवक रेमिटन्स प्राप्त झाला आहे, जो एका वर्षात प्राप्त झालेला आतापर्यंतचा सर्वाधिक आवक रेमिटन्स आहे. यापैकी भारताला UAE मधून सर्वाधिक म्हणजे 128.45 मिलियन डॉलर विदेशी आवक रेमिटन्स प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 53 नंबरचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील सर्वात मोठ्या एअर शो एरो इंडिया 2023चे उद्घाटन कोठे केले? तर बघा खाली ऑप्शन दिलेली आहे. तर योग्य उत्तर आहे बेंगलोर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील सर्वात मोठ्या एअर शो एरो इंडिया 2023चे उद्घाटन केलेले आहेत. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. ही आवृत्ती आहे 14वी आवृत्ती आहे आणि याचं थीम आहे द रनवे टू अ बिलियन ऑपॉर्च्युनिटीज, हे काय आहे थीम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विश्व आर्द्रभूमी दिवस 2023 म्हणजे वर्ल्ड वेस्टलँड डे 2023 कधी साजरा करण्यात आला? असाही प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं 2 फेब्रुवारी या दिवशी विश्व आर्द्रभूमी हे साजरा करण्यात आलेलं आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. या विश्व आर्द्रभूमी दिवसाचं थीम काय आहे? इट्स टाइम फॉर वेस्टलँड रेस्टोरेशन, हे काय आहे थीम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष रशीद अल मक्तूम यांनी अल मिन्हाह शहराचे नाव बदलून कोणते नाव नवीन ठेवले आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे हिंद शहर हे नाव ठेवलेले आहेत. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE, संयुक्त अरब अमिराती हा पश्चिम आशियातील एक देश आहे. अध्यक्ष आहेत मोहम्मद बिन जायेद अल नाहयान. राजधानी आहे अबुधाबी आणि त्याची मुद्रा आहे संयुक्त अरब अमिरात दिरहम, हे काय आहे मुद्रा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 56 नंबरचा,
कोणत्या देशाच्या संशोधन कंपनीने अणु प्रकल्पातील चाचणीसाठी जगातील पहिले सुपर मॅग्नेट विकसित केले आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे युनायटेड किंगडमने विकसित केलेले आहे. त्यानंतर महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. हे सुपर मॅग्नेट युनायटेड किंगडममधील टॉकमे एनर्जी या संशोधन कंपनीने विकसित केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. युनेस्को शांतता पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे एंजेला मर्केल, पूर्व जर्मन चान्सलर यांना युनेस्को शांतता पुरस्कार 2022ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. निर्वासितांचे स्वागत करण्याच्या प्रयत्नासाठी माजी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांना 2022चा युनेस्को शांतता पुरस्कार हे प्रदान करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 28 नंबरचा. स्विस एअर ट्रँकिंग इंडेक्स 2023 म्हणजे IQAR 2023 नुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे काओशुंग म्हणजे तैवान हे ठिकाण स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स 2023 म्हणजे IQAR नुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर हे बनलेले आहे किंवा ठरलेले आहे. तर महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. IQAR स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स आणि रिअल टाइम जगभरातील हवेच्या गुणवत्ता मॉनिटरने युनिएप आणि ग्रीन पीस सहभागीदारी केली आहे. तर बघा या निर्देशांकानुसार मुंबई दिल्लीला मागे टाकून जगातील दुसरे सर्वात प्रदूषित शहर बनलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2022 हा किताब कोणी जिंकला आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे सज्जन जिंदल हे एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2022 हा किताब जिंकलेले आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. महिलांसाठी मासिक पाळीची रजा देणारी पहिली युरोपियन देश कशापासून बनलेला आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे स्पेनपासून बनलेली आहे. तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. स्पेन हे युरोप खंडामध्ये स्थित आहे. स्पेनची राजधानी आहे मॅड्रिड आणि स्पेनची करन्सी आहे युरो आणि स्पेनचे प्रधानमंत्री आहेत पेड्रो साnchez हे स्पेनचे प्रधानमंत्री आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण फेब्रुवारी महिन्यातील 2023 चालू घडामोडीवर आधारित 60 प्रश्न कसे वाटले? जर तुम्हाला आवडले असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.